सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी कुमारी शुभांगी संतोष कोंडलकर नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स द्वारे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये सहभाग घेत आहे। माझा स्पर्धक क्रमांक आहे NDF-C 34। माझ्या भाषणाचा विषय आहे सुरक्षा क्षेत्रात NDF किंवा SNDF चे योगदान। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। मुस्कुराहट का कुछ मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई सुरक्षा देने वाला नहीं होता, लेकिन हर कोई सुरक्षा देने वाला नहीं होता। मित्रांनो, विषयाकडे वळत असताना सर्वात पहिला प्रश्न पडतो की NDF म्हणजे काय? तर NDF म्हणजे नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स। ही एक भारतीय खाजगी सुरक्षा आणि गुप्तहेर संस्था आहे जी तपास सुरक्षा रक्षक आणि VIP संरक्षणांसारख्या सेवा पुरवते। त्याचबरोबर तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देते, तसेच देशाच्या सुरक्षेत योगदान देते। या संस्थेचा मुख्य उद्देश समाजाला, जनतेला सुरक्षित करणे हा असतो। मित्रांनो, NDF ही एक अग्रगण्य खाजगी तपास सुरक्षा संस्था म्हणून भारतात कार्यरत आहे, जिच्या शाखा पुणे आणि इतर ठिकाणी सक्रिय आहेत। ती संपूर्ण भारतात सुरक्षा, सचोटी आणि कार्यात्मक उत्कृष्टतेच्या सर्वोच्च मानांकासाठी वचनबद्ध आहे। सत्य शोधणे हे केवळ तिचे ब्रीद वाक्यच नाही, तर तो तिच्या कामाचा आत्मा आहे। मित्रांनो, NDF ही संस्था केवळ गुन्हा झाल्यावरच शोध घेत नाही, तर तो गुन्हा होण्यापूर्वीच कसा रोखला जाऊ शकतो याच्यावरती काम करते। मित्रांनो, खरं तर सध्याचे युग हे AI आणि डिजिटलचे युग आहे। बदलत्या परिस्थितीनुसार गुन्ह्याचे स्वरूपही बदलत चालले आहे। आज बदलत्या युगामुळे पारंपरिक चोरीमारीच्या पलीकडे जाऊन डेटा चोरी, विश्वासघात, सायबर क्राईम यांसारखे असंख्य गुन्हे हे NDF समोरील मोठी आव्हाने बनली आहेत। परंतु आज त्याच आव्हानांना तोंड देत आपल्या NDF चे जवान हे भारतीय नागरिकांचे सुरक्षा कवच बनले आहेत। आणि अशा या आव्हानात्मक काळात जेव्हा गुन्हेगारीचे स्वरूप हे बदलताना दिसत आहे, तेव्हा NDF आणि SNDF सारख्या संस्थांनी सुरक्षा क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आणि महत्त्वपूर्ण ठरत आहे। आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की कोई भी मुश्किल उन्हें थका नहीं सकती, कि कोई भी मुश्किल उन्हें थका नहीं सकती, रास्ते की रुकावट उन्हें गिरा नहीं सकती, कि कोई भी मुश्किल उन्हें थका नहीं सकती, रास्ते की रुकावट उन्हें गिरा नहीं सकती। वो NDF के जवान है साहब, ओ NDF के जवान है साहब, उन्हें तो हार भी हरा नहीं सकती, उन्हें तो हार भी हरा नहीं सकती। मित्रांनो, NDF आपल्याला असे सांगते की योग्य तपास, सतर्कता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाज अधिक सुरक्षित बनवता येतो। आणि असा सुरक्षित समाज घडवण्याचे काम आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथील NDF ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे करत आहे। आज त्या संस्थेमध्ये कित्येक जवान तयार होत आहे। हे खऱ्या अर्थानं NDF आणि SNDF चे योगदानच आहे। मित्रांनो, डिटेक्टिव्ह फोर्स मध्ये जर आजचा एखादा तरुण काम करत असेल तर तो फक्त नोकरी करणारा नोकर नाही, तर तो या समाजासाठी काम करणारा एक समाजसेवकच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आणि असा समाजसेवक घडवण्याचे काम ही NDF ही संस्था करते। आणि खऱ्या अर्थानं हेच NDF आणि SNDF चे योगदानच आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते जसे सीमेवरील जवान लढतात देशभूमीसाठी, जसे सीमेवरील जवान लढतात देशभूमीसाठी, तसे NDF लढते देशातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी, तसे NDF लढते देशातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी। मित्रांनो, असं म्हणतात की देशाच्या उन्नतीसाठी तरुणांची भूमिका ही अधिक महत्त्वाची असते, तर देशसेवेसाठी, सुरक्षतेसाठी शिस्तप्रिय आणि देशप्रेमी योद्धे घडवून NDF आणि SNDF ने देशाच्या सामाजिक विकासाला चालना मिळावी म्हणून भरपूर योगदान दिले। अर्थातच त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रसेवेचा विडाच उचलला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। शेवटी थोडक्यात NDF म्हणजे काय ते सांगते। माहिती हेच खरे सामर्थ्य, हेच तत्व उराशी घेऊन लढणारी योद्धा म्हणजे NDF। केवळ संशयच नाही तर पुराव्यांच्या महासागरातून सत्याचा मोती शोधून काढणारी कल्पक कलाकार म्हणजे NDF। केवळ लाठी किंवा बंदूक नाही तर माहितीचे शस्त्र घेऊन सत्य शोधणारी सत्यशोधक म्हणजे NDF। नेशन फर्स्ट अँड सेल्फ लास्ट
या भावनेतून काम करणारी देशभक्त म्हणजे एनडीएफ, या देशाचे या समाजाचे सुरक्षा कवच म्हणजे एनडीएफ, या देशाचे या समाजाचे सुरक्षा कवच म्हणजे एनडीएफ. त्यांच्या या उत्तुंग कार्यास आणि अपार योगदानास सलाम करून शेवटी जाता जाता एवढंच बोलेल की जो हमें सुरक्षा का एहसास दिलाते हैं हथेली पर रख कर जान, जो हमें सुरक्षा का एहसास दिलाते हैं हथेली पर रख कर जान, जो हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं, जो हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं, वो एनडीएफ के जवान है महान, वो एनडीएफ के जवान है महान. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.